अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला। अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला। मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला। तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला। अरे ऐकून जा, जर 100 रुपये कमवले तर 70 रुपये भारताच्या कल्याणासाठी खर्च करायचे, इको कमी करा। जर 100 रुपये कमवले आणि भारतावरती एखादं संकट आलं तर 100 रुपये दान करायची ताकद सुद्धा ज्यांच्याकडे होती ते रतनजी टाटा, भारतातला सर्वात मोठा रत्न समजलं जायचं, पण त्या रतनजी टाटांना सुद्धा मारावं लागलं। पुढचं उदाहरण आहे का, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माता तिला पाय, पण पंच महाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला। महाराज पुढचं उदाहरण आहे का, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगात चालिता मीचे। तुझिया सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। तो जगाचा मालक जरी इथं आला तरी त्याला सुद्धा राहता आलं नाही। भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला। जरा वाक्य लक्ष देऊन ऐका, मरावं लागलं म्हणणार नाही, चैतन्य देह धारण करून निजधामाला जावं लागलं।